जळगाव जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. जळगाव क्रिकेट लीग अर्थात JCL-T20 स्पर्धेचा शानदार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळावं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज संघाने दमदार खेळ करत अक्षय विजयाची नोंद केली. त्यामुळे स्पर्धेची सुरुवातच रंगतदार झाली आहे. पाहुयात या संदर्भातील हा सविस्तर रिपोर्ट. JCLच्या मॅचेसच्या निमित्ताने आज तुम्ही उद्घाटन सत्रात होतात. तुमच्या जुन्या आठवणींना देखील तुम्ही उजाळा दिलेला आहे. सुरेशदादांनी देखील 1964च्या आठवणी दिल्या आहेत सगळ्या क्रिकेटच्या मॅचेसच्या. काय म्हणाल? जळगाव क्रिकेट लीग T20 आज खरं म्हणजे तसे सुंदर असं स्टेडियम, मला वाटतं आपण जर इथलं लॉन बघितलं तर वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम याच्या तुलनेसारखंच हे स्टेडियम या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. ग्राउंड या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये अतिशय चांगला असा प्रकाश झोत या ठिकाणी आहे. सगळंच वातावरण अतिशय आल्हाददायक आहे आणि अशा ठिकाणी आज जळगाव जिल्ह्यातील खेळाडू, वेगवेगळ्या सगळे खेळाडू, त्यांचे सगळे ओनर्स या ठिकाणी आहेत आणि त्यांनी या टीम घेतलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशा सगळ्या पोशाखामध्ये सगळे खेळाडू या ठिकाणी खेळायला तयार आहेत. मला वाटतं ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगली संधी या लीगमुळे या ठिकाणी मिळणार आहे. विशेष करून मी आमचे अतुल भाऊ जैन, अशोक भाऊ जैन यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करणार आहे. जैन ब्रदर्स सगळे, त्यांची सगळी टीम, त्यांना मी धन्यवाद देणार आहे की अतिशय सुंदर असं ग्राउंड त्यांनी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. स्वतः तयार करून घेतलं आहे, स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम ते नेहमीच करत आलेले, सतत करत असले. आमचे भवरलालजी जैन भाऊ होते, त्यांच्या काळापासूनच ही सगळी परंपरा त्यांची या ठिकाणी सुरू आहे आणि मला आज या स्पर्धांना येताना अतिशय आनंद होतोय. देशभर सगळा क्रिकेटचा ज्वर आता सध्या पसरलेला आहे आणि त्यात या स्पर्धा अतिशय आल्हाददायक अशा या ठिकाणी आहेत आणि म्हणून सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर जळगावमध्ये आता आपण जवळपास 250 कोटी रुपये नवीन स्टेडियमसाठी आणलेले आहेत. त्या स्टेडियमचं काम या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं खूप मोठं स्टेडियम, मी क्रीडा मंत्री होतो आणि त्यामुळे थोडंसं झुकतं माप घेऊन जिथे 25 कोटी मिळत होते तिथे आपण जवळपास 250 कोटी रुपये घेतलेले आहेत स्टेडियमसाठी आणि या ठिकाणी त्याचं काम अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू आहे. जुनं स्टेडियम जे होतं तिथे आपण 17-18 कोटी रुपये दिले रिपेअरसाठी. तिथे सुद्धा आता सिंथेटिक ट्रॅक वगैरे पळायसाठी, धावायसाठी ग्राउंड चांगलं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. सर्वच आमचे आमदार या ठिकाणी राजूमामा आहेत. जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अधिक निधी देऊन आम्ही खेळाडूंना प्रोत्साहन या ठिकाणी देत आहोत. भाऊ, जसं राजकारणामध्ये तुम्ही चौफेर फटकेबाजी करीत असतात, टोलेबाजी करतात, आज मैदानावर सुद्धा तुमचं हे रूप पाहण्यात आलं. नाही, खरं म्हणजे मी फार क्रिकेटचा खेळाडू नाही. मी तसा मी युनिव्हर्सिटी स्टेटचा कबड्डी खेळाडू होतो. माझ्या वजन गटातला मी चांगला राज्याचा कुस्तीगीर होतो. व्हॉलीबॉलचा राज्याचा कॅप्टन होतो. पण मी क्रिकेट कधी फार खेळलो नाही. क्रिकेट माझा तसा काही आवडता खेळ सुरुवातीपासून शाळेमध्ये मैदानी खेळ खेळतो. मी चांगला कुस्तीगीर होतो खरं म्हणजे आणि म्हणून क्रिकेट मी जेमतेम खेळून घेतो, काम चलावू. पण इतर खेळांकडे माझं खूप लक्ष होतं. मी तसा पुणे युनिव्हर्सिटी असताना ऑलराऊंडर खेळाडू होतो. पण नंतर कॉलेज सोडल्यानंतर मी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं आणि ते राजकारणामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं सतत 7 वेळा मी आमदार झालो, अध्यात्मदा सरपंचही झालेलो आहे आणि 15 वर्ष झाले मी सतत त्या ठिकाणी मंत्री सुद्धा आहे.